नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट. 1 फरवरीला सादर होणाऱ्या बजेटमध्ये ही मागणी होणार पूर्ण. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही महत्त्वाची माहिती शेअर करायला सुद्धा विसरू नका. येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि अशा परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून आता सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. विशेष बाब अशी की लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि 1 फेब्रुवारी 2024ला मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा बजेट सादर करणार आहे. आता अशा परिस्थितीत आता या बजेटमध्ये कर्मचाऱ्यांसाठी देखील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. येत्या बजेटमध्ये कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी मागणी सरकारकडून पूर्ण केली जाणार असे आता बोलले जात आहे. वास्तविक कामगार संहितेच्या नियमामधील बदलांबाबत सरकारने कामगार मंत्रालय, कामगार संघटना आणि उद्योगांचे प्रतिनिधी आणि काही लोकांमध्ये कामाचे तास, वार्षिक रजा, पेन्शन, पीएफ, टेक होम सॅलरी, रिटायरमेंट आदीच्या नियमाबाबत अनेक नवीन निर्णय घेतले गेले आहेत आणि विशेष म्हणजे अजून काही बाबींवर निर्णय घेणे बाकी आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची अर्जित रजा वाढवण्याचा देखील निर्णय घेणे अजून बाकी आहे. खरे तर सध्या स्थितीला कर्मचाऱ्यांना 240 दिवसांच्या अर्जित रजा उपलब्ध आहेत. मात्र या रजा वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लावून धरण्यात आली आहे. कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून आता कर्मचाऱ्यांना दिली जाणारी अर्जित रजा तब्बल 60 दिवसांनी वाढवली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. म्हणजेच आता अर्जित रजा 300 दिवस करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान आता या अर्थसंकल्पात मोदी सरकार आगामी निवडणुका पाहता याबाबत सकारात्मक निर्णय घेईल असेही बोलले जात आहेत. निश्चितच जर केंद्रातील मोदी सरकारने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला तर या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.